नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीची थेअरीचा माहिती मिळवणार आहोत. हा आपला थेअरीचा प्रश्नसंच इयत्ता 10वीचा 2024 सालचा. त्यामध्ये आपल्याला या एकूण 8-10 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. आपण 10 व्हिडिओच्या माध्यमातून ही 10 प्रकरणं आपल्या चॅनलवर अपलोड करत आहोत. बघा, त्यातलं पहिलं प्रकरण आहे विद्युत औष्णिक उपकरणांची दुरुस्ती व काळजी. या प्रकरणावर आधारित आपल्या बोर्ड एक्झामसाठी येणारी संभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणून मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. त्यात आपल्याला टेक्निकलच्या संपूर्ण अभ्यास हा करायला मिळेल. बघा, पहिलं प्रकरण विद्युत औष्णिक उपकरणांची दुरुस्ती व काळजी. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. 1. या ठिकाणी 8 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. या 8ही रिकाम्या जागा व्यवस्थित वाचा आणि लक्षात घ्या. विद्युत इस्त्रीमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत केले जाते. 2. विद्युत इस्त्रीचे उष्णता नियंत्रण करण्याच्या पद्धतीवरून नॉन ॲटोमॅटिक इस्त्री व ॲटोमॅटिक इस्त्री असे प्रकार पडतात. 3. ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये थर्मोस्टेट स्विचचा वापर तापमान नियंत्रणासाठी केला जातो. 4. गीझरचे इनर कंटेनर हे कॉपरपासून बनवतात. 5. गीझरमध्ये थर्मल इन्सुलेशन म्हणून ग्लासवूलचा वापर करतात. 6. गीझरमध्ये थंड पाण्याचा प्रवाह कमी जास्त करण्यासाठी सेफ्टी वॉल्व वापरतात. 7. वॉटर हीटरचे तापमान अचानक वाढल्यास टेम्परेचर आणि प्रेशर रिलीफ वॉल्व कार्यान्वित होतो. 8. वॉटर हीटरमध्ये ॲनोड रॉड हा गंजणारे घटक आकर्षून घेतो. अशा पद्धतीने या 8 गाळलेल्या जागा आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत पहिल्या प्रकरणावर आधारित. दुसरं, जोड्या लावा. थर्मोस्टंट स्विच या ठिकाणी बरोबरच्या जोड्या दिलेल्या आहेत लावून. वीज पुरवठा, ॲप्सेटॉस सीट तापमान नियंत्रण, कव्हर प्लेट आतील भागाचे संरक्षण, हीटिंग एलिमेंट, नायक्रोम कॉईल, बेस प्लेट, सोल्ड प्लेट. या पद्धतीने जोड्या लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न, थोडक्यात उत्तरे. 1. विद्युत इस्त्रीचे कार्यतत्व स्पष्ट करा. उत्तर: विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत करणे या तत्वावर इस्त्रीचे कार्य चालते. जेव्हा विद्युत प्रवाह हीटिंग एलिमेंटमधून वाहतो तेव्हा कॉईलचा विद्युत प्रवाहाच्या वहनास विरोध होत असतो. या विरोधाचे रूपांतर हीटिंग कॉईल गरम होण्यात होते. अशा प्रकारे कॉईलमध्ये निर्माण झालेली उष्णता ही जूलच्या नियमानुसार विद्युत प्रवाह कॉईलचा विरोध व प्रवाहाचा कालावधी यावर अवलंबून असते. दुसरं, विद्युत इस्त्रीमध्ये आढळून येणाऱ्या दोषांची नावे. 1. विद्युत इस्त्री चालू होत नाही. 2. इस्त्रीला हात लावल्यास शॉक बसतो. 3. इस्त्री चालू केल्यानंतर फ्यूज जात असतो. तिसरा प्रश्न, गीझरचे प्रकार किती व कोणते? गीझरचे 2 प्रकार पडतात. 1. प्रेशर टाईप गीझर आणि दुसरं नॉन प्रेशर टाईप गीझर. 4. विद्युत इस्त्रीचे कार्यतत्व स्पष्ट करा. उत्तर: विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत करणे या तत्वावर इस्त्रीचे कार्य चालते. जेव्हा विद्युत प्रवाह हीटिंग एलिमेंटमधून वाहतो तेव्हा कॉईलचा विद्युत प्रवाहास वहनास विरोध होत असतो. या विरोधाचे रूपांतर हीटिंग कॉईल गरम होण्यात होते. अशा प्रकारे कॉईलमध्ये निर्माण झालेली उष्णता ही जूलच्या नियमानुसार विद्युत प्रवाह कॉईलचा विरोध व प्रवाह कालावधी यावर अवलंबून असते. त्यानंतर पुढचा प्रश्न, नॉन ॲटोमॅटिक इस्त्री व ॲटोमॅटिक इस्त्री यातील फरक स्पष्ट करा. बघा, पहिला फरक, नॉन ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये आवश्यकतेनुसार उष्णतेचे नियंत्रण करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसते. ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये आवश्यकतेनुसार उष्णतेचे नियंत्रण करण्याची व्यवस्था असते.
थर्मोस्टॅट स्विचचा वापर तापमान नियंत्रणासाठी केला जातो. 2. आवश्यकतेपेक्षा जास्त तापमान वाढल्यास इस्त्रीचा स्विच बंद करावा लागतो. तर ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये स्विचच्या सहाय्याने वीज पुरवठा बंद करावा लागत नाही. 3. या इस्त्रीमध्ये बेस प्लेट, हीटिंग एलिमेंट, ॲस्बेस्टॉस शीट, प्रेशर प्लेट, कव्हर प्लेट हे प्रमुख भाग असतात. तर ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये बेस प्लेट, कव्हर प्लेट, हँडल, टर्मिनल, हाऊसिंग, थर्मोस्टॅट, स्विच, टेम्परेचर कंट्रोल नॉब व सप्लाय कार्ड हे प्रमुख भाग असतात. 4. इस्त्रीमुळे वीज वाया जाते आणि ऑटोमॅटिक इस्त्रीमुळे वीज वाया जात नाही. 6वा प्रश्न, गिझर वापरताना कोणती दक्षता घ्याल? 1. गिझर सुरू करण्यापूर्वी आउटलेट पाईपमधून पाणी सहज वाहत आहे याची खात्री करून घ्या. 2. गिझरमध्ये पाणी असल्याशिवाय गिझर चालू करू नये. 3. गिझरचा इनलेट व्हॉल्व नेहमी ओपन ठेवावा. 4. गिझरसाठी 3 स्कोअर कॉटन कव्हर सप्लाय कार्ड वापरावी. 5. गिझरला योग्य अर्थिंग करावे. 6. थर्मोस्टॅट स्विच योग्य तापमानाला सेट करावा. 7. गिझरची जोडणी अडचणीच्या जागी करू नका. ही दक्षता आपल्याला घ्यावी लागेल. त्यानंतर 7वा प्रश्न, वॉटर हीटर जोडण्याची, खोलण्याची व जोडण्याची क्रमवार पद्धत. बघा, विद्युत गिझर खोलण्याची क्रमवार पद्धत. 1. प्रथम गिझरचा विद्युत सप्लाय बंद करावा. नंतर नॉन रिटर्न व्हॉल्व व स्टॉप कॉक लूज करून घ्यावेत. मेटल बॉडीच्या कव्हरचे स्क्रू काढावेत. टॉप व बॉटम कव्हर बाजूला काढावा. 3. मेटल बॉडीला जोडलेले आतील कंटेनरचे नट बोल्ट खोलून आतील कंटेनर बाजूला काढावा. 4. आतील कंटेनरच्या बाजूचे नट बोल्ट खोलावेत. 5. थर्मोस्टॅट स्विच, तापमान नियंत्रक, हीटिंग एलिमेंट व दर्शक दिवा इत्यादी भाग स्वतंत्र करून घ्यावेत. 6. गिझरच्या सर्व भागांचे निरीक्षण करून ते मल्टीमीटरने तपासून घ्यावेत. त्यानंतर पुढचं, विद्युत गिझर जोडण्याची क्रमवार पद्धत. 1. थर्मोस्टॅट, तापमान नियंत्रक, हीटिंग एलिमेंट इत्यादी भाग व्यवस्थित इन्सुलेट करून त्यांच्या पूर्वीच्या जागी बसवावेत. 2. आतील कंटेनरचे कव्हर नट बोल्टच्या सहाय्याने फिट करावेत. त्याला वॉटर सील बसून मगच ते टाईट करावेत. 3. पूर्वीप्रमाणे अंतर्गत कंटेनर हा बाहेरील कंटेनरमध्ये बसून फिट करावा. 4. इनलेट पाईप, आउटलेट पाईप, नॉन रिटर्न वॉल्व बसून टॉप व बॉटम कव्हर फिट करावे. 5. दर्शक दिवा पूर्वीच्या जागी बसून त्याला सप्लाय कार्ड जोडावे, मग नंतर कव्हर बसवावे. त्यानंतर पुढचा प्रश्न, विद्युत इस्त्रीच्या विविध भागांची माहिती लिहा. बघा, माहिती या ठिकाणी लिहून दिलेली आहे आपल्याला. बेस प्लेट, स्टड्स, हीटिंग एलिमेंट, प्रेशर प्लेट, ॲस्बेस्टॉस शीट, आयर्न केस किंवा कव्हर, टर्मिनल हाऊसिंग, हँडल, थर्मोस्टॅट, सप्लाय कार्ड. या पद्धतीने आपण विद्युत इस्त्रीचे हे सगळे 10 भाग आहेत, त्यांची माहिती या ठिकाणी सविस्तर दिलेली, ती व्यवस्थित अभ्यासा. त्यानंतर पुढचा प्रश्न, विद्युत हीटरच्या विविध भागांची माहिती लिहा. इनलेट पाईप, आउटलेट पाईप, हीटिंग एलिमेंट, स्टील टँक, टेम्परेचर आणि प्रेशर रिलीफ वॉल्व, ड्रेन वॉल्व, थर्मोस्टॅट, गंज प्रतिबंधक, ॲनोड रॉड हे त्याचे भाग आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, विद्युत वॉटर हीटर किंवा गिझरमध्ये निर्माण होणारे दोष आणि त्यांची कारणे आणि उपाय. बघा, दोष, वॉटर हीटर चालू होत नाही, पाणी गरम होत नाही.
कारणे विद्युत पुरवठा बंद असेल, हीटिंग एलिमेंट ओपन किंवा जळालेले असेल, फ्यूज गेलेला असेल, थर्मोस्टंट ओपन असेल, सप्लाय कार्ड ओपन झाली असेल. ही कारणं आहेत त्याची पाणी गरम न व्हायची. त्यासाठी उपाय काय? विद्युत पुरवठा चालू आहे की नाही ते पाहावे, हीटिंग एलिमेंटची तपासणी करावी, फ्यूज गेले असल्यास बसवावा, थर्मोस्टॅट चेक करून नवीन बसवावा, सप्लाय कार्ड नवीन बसवावी. पुढचं, पाणी पुरेसे गरम होत नाही विद्युत गिझरमध्ये, त्याचंच थर्मोस्टॅट स्विच कमी तापमानाला नियंत्रित केलेला असेल, हीटिंग एलिमेंट कमी क्षमतेचं असेल, थर्मोस्टॅट खराब झाला असेल. त्याची काय दुरुस्ती करायची ते बघा. थर्मोस्टॅट स्विचचे योग्य तापमानाला सेटिंग करावे, हीटिंग एलिमेंट बदलावे किंवा खराब झाले असल्यास तो बदलावा. पाणी प्रमाणापेक्षा जास्त गरम होते. थर्मोस्टॅट स्विच जास्त तापमानाला नियंत्रित केला असेल तर तो कमी करावा. दुसरं, जास्त गरम होतो त्यावेळेस पण थर्मोस्टॅट खराब झाला असेल तो बदलावा. अशा प्रकारे मित्रांनो आपण आज इयत्ता 10वीचं विद्युत इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी टेक्निकलचा पेपर, त्याचं पहिलं प्रकरण, या प्रकरणावर जे काय MP क्वेश्चन्स होते ते आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत बोर्ड परीक्षेसाठी. यासारखे इतर पुढच्या प्रकरणांचाही अभ्यास आपल्याला हवा असेल, प्रश्नोत्तर हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.